विद्यार्थी मित्रांनो, आज आपला एम्प्लॉयबिलिटी स्किल मधला पहिल्या चॅप्टरचा दुसरा पॉईंट आहे, ज्याचं नाव आहे लर्निंग एम्प्लॉयबिलिटी स्किल ऑनलाईन. आता आपल्या सगळ्यांनाच माहित आहे 2019 मध्ये कोविड-19चा पॅन्डेमिक आला होता. त्याच्यानंतर ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म हे खूप जास्त प्रमाणात डेव्हलप झालेलं आहे. ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणजे काय? कम्प्युटरचा वापर करून किंवा डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याच्यामध्ये सगळं चाललं. कम्प्युटर आला, तुमचा मोबाईल फोन आला, तुमचा लॅपटॉप आला, जेवढे काही डिजिटल डिव्हाइसेस आहेत त्यांचा वापर करून, इंटरनेटचा यूज करून त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही ठिकाणी कुठेही कोणताही टॉपिक शिकू शकता. अशाला म्हटलं जाते ऑनलाईन लर्निंग. तसंच आपल्याला ऑनलाईन एम्प्लॉयबिलिटी स्किल कशी लर्न केली जाते आणि ऑनलाईन एम्प्लॉयबिलिटी स्किल शिकण्याचा काय बेनिफिट आहे हे आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. सर्वात पहिले ऑनलाईन लर्निंग म्हणजे काय? ऑनलाईन लर्निंगला आपण ई लर्निंग पण म्हणतो. हा जे एक टॉपिक आहे याच्यामधला ई लर्निंग, तर हा ई लर्निंग पण आपण त्याला म्हणतो. तर आता ई लर्निंग काय असते ते आपण पाहू. सर्वात पहिले व्हॉट इज ई लर्निंग? ई लर्निंग कशाला म्हणतात? याच्या म्हणण्यानुसार की कोविड-19च्या पॅन्डेमिक नंतर जे लर्निंगचा जे विषय आहे किंवा शिकण्याची जे पद्धती आहे ते वेगवेगळ्या प्रमाणात बदललेले आहेत. मॅक्झिमम लोक ऑनलाईन क्लासेसचा वापर करून राहिले, युट्यूबचा वापर करून राहिले. अशा त्याच्यामध्ये ई लर्निंग म्हणजे काय? डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून शिकणे, याला म्हटलं जाते ई लर्निंग. आता ई लर्निंग शिकण्यासाठी काय गरजेचं आहे? ई लर्निंग शिकण्यासाठी गरजेचं आहे कॉम्प्युटर. तुमच्याकडे कॉम्प्युटर असला पाहिजे किंवा तुमच्याकडे टॅबलेट असला पाहिजे किंवा तुमच्याकडे स्मार्टफोन असला पाहिजे. एनी अदर डिव्हाइसेस कुड हॅव बीन कनेक्टेड बाय द इंटरनेट. आणि सगळे डिव्हाइसेस इंटरनेटला कनेक्ट असले पाहिजे. हे सगळ्या प्लॅटफॉर्मची तुम्हाला गरज पडणार आहे ई लर्निंगसाठी. आता ई लर्निंगचे बेनिफिट्स काय? आपण ई लर्निंग कशा म्हणजे काऊन घ्यायला पाहिजे ई लर्निंग? तर सर्वात पहिले जे आपण ई लर्निंग घेऊ शकतो ते कोणत्याही टाइमला कोणत्याही ठिकाणी आपण लर्निंग करू शकतो. याच्यासाठी ई लर्निंग गरजेचं आहे. कोणताही टॉपिक शिकू शकतो. असं परफेक्ट टॉपिकची काही गरज नाहीये. तुम्हाला आज वाटते की मी आर्टचा विद्यार्थी आहे आणि मी एखादा सायन्सचा विषय शिकायला पाहिजे, तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये. शिकण्यासाठी कोणताही बंधन नाहीये, वयाचं कोणताही बंधन नाहीये. तुम्ही कोणत्याही वयामध्ये कोणताही टॉपिक शिकू शकता. समजा मी 40 वर्षाचा झालो आणि आता मी 10वी मधला विषय शिकणार का? ई लर्निंगवर असं कोणत्याही प्रकारचा एज रिस्ट्रिक्शन नाहीये ज्याच्यामध्ये आपण हा टॉपिक शिकू शकत नाही, आपण ते टॉपिक शिकू शकत नाही. कोणत्याही ठिकाणी शिकू शकता. तुम्ही बाहेर गावी आहे, तुम्ही प्रवासामध्ये आहे, एखादा टॉपिक तुम्हाला पाहायचा आहे तर तुम्ही ई लर्निंग मध्ये ते टॉपिक तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या कॉम्प्युटरमध्ये बाय द यूज ऑफ लॅपटॉप, बाय द यूज ऑफ युअर कॉम्प्युटर, बाय द यूज ऑफ युअर स्मार्टफोन, इंटरनेटचा वापर करून तुम्ही युट्यूबला पाहू शकता. तुम्ही ऑनलाईन क्लासेस अटेंड करू शकता. मग हे सगळे बेनिफिट्स आहेत ई लर्निंगचे.